वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेले हुतात्मा बहिर्जी विद्यालय या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदात प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला। महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार प्रत्येक शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यात यावा या उद्देशाने आज हिंगोलीच्या वसमत शहरातील बहिर्जी स्मारक विद्यालय येथे शाळेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशा वाजवून विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रवेश सोहळा घेण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर यांनी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या। त्याचप्रमाणे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागतही करण्यात आले। वसमत येथील अतिशय नावाजलेली शाळा म्हणून ख्याती असलेली बहिर्जी स्मारक विद्यालय या ठिकाणी प्रवेशासाठी रांगा लावल्या जातात। यावर्षी 10वी परीक्षेत एक विद्यार्थी हा 100 पैकी 100 सर्व विषयात गुण घेऊन राज्यात पहिला आला आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळे खेळ असतील तसेच विशेष असे बक्षिसे शाळेला नेहमीच मिळत असतात। नुकताच एक 15 लाख रुपयांचा राज्य शासनाचा पुरस्कार या शाळेला मिळाला आहे, असं बोलताना शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर म्हणाले। 2025-26 हे शैक्षणिक वर्ष या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे। प्रवेशोत्सव शासनाच्या धोरणाप्रमाणे आज आम्ही फार मोठा राबवला आहे। मुलांच्या बाबतीमध्ये काळजी घेत असताना आज पहिल्याच दिवशी नाविन्यपूर्ण येणारी जी मुलं आहेत, आमच्याकडे नवीन मुलं, त्यांना ही नाविन्यपूर्ण शाळा वाटणारी, त्यांना कुठल्याही प्रकारचं ते आपलंसं वाटावं या कारणाने या मुलांचं अतिशय उत्साहात आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। सुरुवातीला प्रवेशद्वारावरच बँड वाजवून ढोलताशा वाजवून मुलांचं या ठिकाणी प्रवेशाच्या ठिकाणी स्वागत केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांना आज प्रार्थनेच्या वेळेस अतिशय उत्साहानं मुलांना सुद्धा राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि या ठिकाणी म्हणून मुलांनी आपल्या शाळेला सुरुवात केलेली आहे। या शैक्षणिक वर्षामध्ये गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षापेक्षाही उत्साह या ठिकाणी मुलांना मिळावा आणि मुलांच्या बाबतीमध्ये काळजी प्रत्येक शिक्षक आणि पालकांनी घ्यावं या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलाला आणि पालकांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं। पालकांना या ठिकाणी स्वागत केलं सुरुवातीला आणि पालकांच्या नंतर सगळे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। माझा विद्यार्थी माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमामध्ये सुद्धा गत 2 वर्षापासून आम्ही विभागामध्ये सेकंड आणि गेल्या वर्षी फर्स्ट क्रमांक मिळवला। हे सगळं विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून आणि माझ्या सगळ्या शिक्षकांच्या परिश्रमातून मी आमच्या शाळेने मिळवलेलं हे एक घवघवीत यश आहे। त्यातल्या त्यात दुधात साखर पडावे या तऱ्हेनं आमचा 10वीचा निकाल सुद्धा 95% लागलेला आहे आणि त्या निकालाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर आज माझ्या शाळेचा एक विद्यार्थी मला अभिमानानंच सांगावंसं वाटतंय की प्रशांत जाधव नावाचा विद्यार्थी एक ग्रामीण भागातला किन्होळाचा राज्यात पहिला आला, ज्याने की 100 गुण घेऊन 100% गुण घेऊन या ठिकाणी आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पाहायलाच गेलं तर 10वीचे 44 विद्यार्थी हे 90%च्या वर मार्क घेऊन होते आणि विद्यालयाचा निकाल हा 95% लागलेला आहे। हे माझ्या सगळ्या शिक्षकांचं परिश्रमाचं यश आहे असं मी म्हणतो। त्यातल्या त्यात आम्हाला या ठिकाणी नेहमी सहकार्य करणारी आमची संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब आणि सेक्रेटरी पंडितरावजी देशमुख सर यांचं वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य होत असते। त्यांच्या सहकार्यातूनच भौतिक सुविधा आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचं टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या सहकार्य, वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल रूम्स, कॉम्प्युटर रूम आणि सौर ऊर्जा या सगळ्या बाबतीमध्ये भौतिक सुविधा आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। खरंच मी या संस्था चालकांना सुद्धा फार मोठं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या विद्यालयामध्ये सगळ्या नवीन विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।